मित्रांनो, पुणे नाशिक रेल्वे ही मूळ मार्गानेच होणार. हो, मी असं का म्हणतोय तर गेल्या काही दिवसात बरेच अशा गोष्टी घडल्या आहेत ज्याने पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा मूळ मार्गानेच होणार असे संकेत आता दिसू लागले आहेत. तर जेव्हापासून देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक जाणार अशी घोषणा केली, तेव्हापासून या रेल्वे मार्गाला मात्र प्रचंड विरोध होताना दिसतोय. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली, अनेक ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आले आणि या भागातले जे सर्व पक्षीय आमदार खासदार आहेत तर ते सुद्धा या मुद्द्यावर आता एकटवले आहेत. त्यानंतर मित्रांनो, अनेक खासदार आमदारांनी पत्राचा व्यवहार रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत केला. हा प्रकल्प कसा JMRT ला वळसा घालून किंवा JMRT ला कोणताही धक्का न लागता सरळ मार्गाने नाशिक घेऊन जाता येईल असंही बऱ्याच जे खासदार आहेत तर त्यांनी पत्राच्या माध्यमातून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना समजून सांगितले. मित्रांनो, यातच आता नाशिककर सुद्धा आक्रमक झालेले असून त्यांनी सुद्धा आंदोलनाचा तीव्र इशारा सरकारला दिला आहे. मित्रांनो, नाशिक पुणे जलदगती रेल्वे प्रकल्प नाशिक सिन्नर अकोले संगमनेर नारायणगाव राजगुरुनगर चाकण या मूळ व सरळ मार्गानेच राबवण्यात यावा या मागणीसाठी आता यामध्ये नाशिकचे खासदार राजभाऊ वाजे यांच्यासह सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन अर्थात शिमाचे सचिव बबन वाजे, नाशिक पुणे रेल्वे मार्ग सरळ रेषेतून जावा यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तामे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन उभे राहत आहे. याच पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांनी नुकतेच 22 किलोमीटर अंतर पार करत अकोले संगमनेर भव्य मोर्चा काढून संगमनेर प्रांत कार्यालयावर धडक दिली होती. या मोर्चामध्ये सर्व आमदार व खासदारांनी एकत्र येऊन आंदोलनाचे नेतृत्व करावे असे आवाहन अकोलेकरांना केले होते. नाशिक व पुणे या दोन प्रमुख औद्योगिक शहरांच्या विकासासाठी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सक्षम वाहतूक व्यवस्था मिळण्यासाठी तसेच विद्यार्थी व नोकरदारांच्या हितासाठी हा रेल्वे मार्ग मूळ मार्गानेच होणे अत्यंत आवश्यक असल्याचा सूर बैठकीतून उमटला. संवाद व संघर्ष या दोन्ही मार्गाने प्रयत्न करून ही मागणी मान्य करून घेण्यावर सर्व लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांचे एकमत झाले. या प्रकल्पासाठी आतापर्यंत शासनाने जवळपास मोठा खर्च केला असून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता माघार न घेता रेल्वे प्रकल्प सरळ व मूळ मार्गानेच व्हावा अशी ठाम भूमिका लोकप्रतिनिधी यांनी मांडली आहे. त्यानंतर मित्रांनो, नाशिक शिर्डी व अहिल्यानगर पुणे रेल्वे मार्गांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, मात्र नाशिक पुणे रेल्वेच्या मूळ मार्गात कोणतेही बदल आम्हाला मान्य नाही असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहे. बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करण्यात आली असून जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिष्टमंडळास भेटीसाठी वेळ देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. बैठकीत आमदार सत्यजित तामे यांनी प्रस्तावित केलेले यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, खासदार राजभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार शरद सोनवणे अजून काही मान्यवर उपस्थित होते. संवादातून प्रश्न सुटले अशी आशा सर्व आमदार खासदार व लोकप्रतिनिधींनी यांनी व्यक्त केली. मात्र तसे झाले नाही तर नाशिक सिन्नर अकोले संगमनेर जुन्नर आंबेगाव राजगुरुनगर या संपूर्ण परिसरात व्यापक जनजागृती करून लढा उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. त्यासाठी सिन्नर ते राजगुरुनगर वाहन मोर्चा काढण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच सरकारने जनभावना लक्षात न घेतल्यास चाकण आडेफाटा किंवा गोडेफाटा येथे समृद्धी महामार्ग व पुणे नाशिक महामार्गावर बेमुदत चक्काजाम आंदोलन करू हा प्रश्न केंद्रस्थानी आणण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता पुणे ते नाशिक सेमी ISP रेल्वे मार्ग जो नव्या मार्गाने होणार होता, जो की अहिल्यानगर शिर्डी नाशिक, तर याला मात्र आता प्रचंड विरोध होताना दिसतोय. सर्व पक्ष सुद्धा एकटवले आहेत. त्यामुळे आता जो रेल्वे मार्ग आहे तर तो रद्द होऊन जो प्रस्तावित जुना रेल्वे मार्ग होता ज्याचा DPR मंजूर झाला होता, शेती किंवा जमीन अधिग्रहण झाली होती, तर तोच रेल्वे मार्ग हा फायनल व्हावा असं आता आपल्याला दिसतंय. त्यामुळे लवकरच नवीन रेल्वे मार्ग रद्द होईल, कारण